त्याचा परिहार देणं फार महत्वाचं आहे। ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला ते महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण विद्यमान काळामध्ये साधना करत आहोत ते साक्षात देवभूमी आहे। तुका म्हणे देव भक्ताचा संगम, या प्रमाणाने आपल्याला एक चिंतन करता येईल। महाराष्ट्रातून आपण आलो, संत भूमीतून आलो आहे आणि संत भूमीचं या सगळ्या देवभूमीने केलेले हे स्वागत आहे। प्रत्यक्ष मात्र हजर राहण्याचं भाग्य कधी आलंच नाही। ज्ञानोबारांची मला एक ओवी आठवते, जांभया पसरे मुख ते अवचटे पडे पिऊख। संग्राम नाही म्हणता येणार पुढचा, पण हा प्रसंग फार चांगला आहे। एखाद्या मनसवी या कार्यक्रमाचं जर आपण वर्णन करायचं ठरलं तर माझे शब्द अपुरे पडते। बऱ्याचदा सगळे भाव शब्दात सांगता येत नाही, जे भाव शब्दात सांगता येत नाही कधी कधी ते भाव अश्रूने प्रगट होतात। उत्सवाच्या निमित्ताने आपल्या भारतीय परंपरेमध्ये सर्वोच्च शिखरावर विराजमान असणारे संन्यासी महापुरुष माझ्या समोर आहे। संत वाङ्मयाचा साक्षीपी अभ्यास करणारे आदरणीय रामकृष्ण महाराज लेवितकर समोर आहे। कूट अभंगाचं चांगल्या प्रकारे मार्मिक चिंतन करणारे आदरणीय महादेव महाराज राऊत बाबा आहेत, ज्यांनी संत वाणी सलग 50 वर्षापर्यंत आपल्या मधुर कंठाने प्रसारित आणि प्रचारित केली, ज्यांची आज सकाळच्या सत्रामध्ये कीर्तन सेवाही झाली असे आदरणीय आबासाहेब महाराज गोडशे आबा आहेत। आदरणीय संत वाणीची तेवढीच तोला मोलाची आणि बोधे बाबांचा प्रसाद ज्यांच्यावर आदरणीय पंढरीनाथ महाराज हे कीर्तनासाठी साथीला उभे आहे, ज्यांच्या जीवनामध्ये नाद ब्रह्माची सेवा आहे आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने शब्द ब्रह्माची सेवा आहे। ज्ञानेश्वरीतल्या ओव्या मंत्र स्वरूपच आहे, याचा साक्षात जर आपल्याला प्रत्यंतर घडायचं असेल आणि ज्ञानोबारांचा आज आम्ही प्रत्यक्ष पाहिलं। आचार्योपासनम या पदावरच्या ओव्या वाचत असताना गुरुवर्य बाबांना त्या ओव्याशी एकरूप झाल्यानंतर पुढचं पारायणही करता येईना असं ज्ञानेश्वरीचे अद्वितीय स्वरूपाचं उपासक व्यक्तिमत्व आदरणीय एकनाथ महाराज गोष्टी बाबा आहे, ज्यांचा मृदंगच गंभीर आहे असे गंभीर महाराजही समोर आहे। या सगळ्या असणाऱ्या महापुरुषांना ज्यांनी प्रेमाच्या सूत्रामध्ये बांधलेलं आहे त्या आदरणीय श्री ॲडव्होकेट चौगुले वकील साहेबांनी सांगितलं की गुरुवर्य बाबांची तुमची तिकीट सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फक्त रद्द करायची राहिली, बरं झालं। ते तिकीट रद्द न झाल्यामुळे कार्यक्रम रद्द झाला नाही। कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आर्थिक हानी किती झाली याही पेक्षा पारमार्थिक लाभ किती झाला हा फार महत्वाचा विषय आहे। आर्थिक हानी भरून काढता येते, पारमार्थिक लाभाचा योग मात्र कायम येत नाही। पहिल्या दिवशी दीपक महाराजांनी सांगितलं की फार मोठी संख्या नाहीये, समोर किती आहे याला महत्व नाही, कोण कोण आहे याला जास्त महत्व आहे। आदरणीय गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू सीताराम महाराज, उपाशे महाराज, महेश महाराज या सर्वांच्या माध्यमातून ही काल योजना झाली की तुम्हाला आज कीर्तन सेवा करायची आहे। मला सुभाषित आठवलं, देवो दुर्बल घातक आपण आपली पारमार्थिक साधना करत आहोत ना समाधान महाराज, ते सामान्य महापुरुषांच्या समोर करत नाही आपण। गुरुवर्य आदरणीय सर्व दर्शनाचार्य विद्या वल्लभ असणारे सर्व दर्शनाचार्य वाराणसी क्षेत्रामध्ये ज्यांना अद्वितीय स्वरूपाचा मान असे तपो तेजाची राशी या रूपाने ज्ञानोबारांच्या ओळीतून ज्यांचं आपल्याला वर्णन करता येईल। प्रेममूर्ती आदरणीय श्री मुखेकर शास्त्री बाबा आमच्या समोर विराजमान आहे आणि ज्यांच्या बाबतीमध्ये शब्द माझ्याकडे अपुरे आहे। काय बोलावं, बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर असं वाटतं तेजची मूर्त बैसले आसनावरी। त्यांनी आपल्या सर्वांचं कौतुक करावं हे पाहिल्यानंतर असं वाटतंय गुरु बहुतांची माई। त्यांच्या जीवनामध्ये शांतीचं जर आपण समाधान पाहिलं तर अमूर्त शांतीला अंकुरित झालेले नवीन पालव म्हणजे गुरुवर्य बाबा आहेत। शांतीशी झाले पालव नवे आणि बाबांचा व्यवहार जर आपण पाहिला, मी पाठीमागे एकदा बोललो आहे, आदरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म श्री मारुती बाबा पुरेकर
बाबा जर चालू लागले तर ज्ञानोबांची मला ओवी आठवते. कमळावरी भ्रमर पाय ठेवे ते हळूवार, कुजंबेल केशर या शंका ऐसिया लगे मा चालता. इतक्या मृदूपणाने बाबांचं चालणं आहे. एक आळंदी क्षेत्रामध्ये योग वासिष्ठ सांगणारे गुजरात क्षेत्रातले महात्मे आले होते. संन्यासी महात्मे होते आणि आचार्य भाऊ होते. त्यांनी एक वाक्य पाठामध्ये सांगितलं, जिसके सन्निधि मात्र से कुछ किए बगैर अगर अंदर सच्ची शांती प्रकट होती है, समझ लेना वही सच्चा महात्मा आहे. आणि हे वाक्य आपल्याला गुरुवर्य बाबांच्या मध्ये कायम अनुभवायला मिळते. बघा, आपण सर्वजण बाबांच्या जर सानिध्यामध्ये गेलो तर असं वाटतं एक क्षण का होईना फक्त आपल्याला थांबता यावं. एका क्षणाची जर आपण इतकी वाट पाहतो तर मला वाटते परमार्थी सगळ्यात मोठं भाग्य सीताराम महाराजांचं, रूपाशी महाराजांचं आहे.